वास्तविकता हा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे तो आता मराठा समाजाने हायजॅक केला असं म्हणून तेव्हा काय वावगं ठरणार नाही. आता या आयोगाचे जे माजी अध्यक्ष होते ते ओबीसी होते, त्यांचा राजीनामा घेण्यात आला. कसा घेण्यात आला ते सभागृहात सगळ्यांनी ऐकलेलं आहे. जे सदस्य आहेत त्यांना शोकॉज नोटून साक्षरशः ढकलून बाहेर काढण्यात केलेलं आहे आणि त्यांच्या जागी आता मराठा समाजाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी करण्यात येत आहेत. जे आता अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत ते सुनील शुक्रे जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांची आता या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली. कोण आहे ते सुनील शुक्रे? हे जर आपण आपला धक्का बसला सगळ्या महाराष्ट्राला की हे सुनील शुक्रे मी आपल्याला दाखवत आहे, हे जरांगे साहेबांच्या उपोषण सोडवण्यासाठी त्यांना सर म्हणून त्या ठिकाणी त्यांना विनंती करणारे हे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे आता मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत आणि ते आता मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो अहवाल देण्याचं काम त्यांना दिलेलं आहे. आता ह्या आयोगाकडून आता ओबीसी समाज असेल किंवा मागास समाजाचा आता काय न्यायाची अपेक्षा असू शकते. त्यामुळे हे सगळं फिक्सिंग आहे आणि ह्या सगळ्या नियुक्त्या ज्या केलेल्या आहेत ह्या सगळ्या नियुक्त्याला आम्ही शेवटी कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आयोगाची मुदत संपत असताना असे नवीन सदस्य जे आहेत ते कायद्यावर नेमता येत नाही आणि अशा आयोगाच्या सदस्याकडून जर तुम्ही अहवाल घेणार असाल मराठा समाजाचा मागासलेला तो न्यायात टिकणारच नाही आहे. त्यामुळे हे सगळ्या युक्त्यान क्लुप्त्यान ही षडयंत्र करण्यापेक्षा सरळपणे जे काही घटना दुरुस्ती करून हे जे 50%ची मर्यादा वाढवून घ्या, ते EWS आरक्षण जे आहे ते त्यांना कमी पडत असेल ते वाढवून घ्या. आता मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही तर आहे, घटनात्मक आहे तर ते पण आहे. ते EWS आरक्षण आहे त्यांनी घेतलं आहे का तर ते घेतलेलं सुद्धा आहे. 10%पैकी 8.5% आरक्षण त्यांनी घेतलं आहे. मग आता आणखीन काय पाहिजे? पण तरीसुद्धा एवढा हट्टास की आम्हाला काही झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार हा जो हट्टास आहे त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठाचा हा वाद जो आहे तो महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. आणि हा वाद मिटवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठलीही मागणी जी आहे या मराठा समाजाची आपण मागणी मान्य करू नये. शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलंच आहे की आम्ही कुठल्या गोष्टीत आम्ही धक्का लावणार नाही आहे. सगळ्यांनी आश्वासित केले, अजितदादांनी असतील, फडणवीस साहेबांनी असतील, पवार साहेब सगळे पण सगळ्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी वक्तव्य केली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू